वृद्ध दाम्पत्यांना धमकावत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना निफाड पोलिसांनी केले जेरबंद। चोरट्यांकडून 5 मोटरसायकली जप्त। निफाड तालुक्यातील गाजरवाडी शिवारात रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यांना हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत चोरी करण्याचा प्रयत्न केला असून या घटनेचा निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविस्तर वृत्त असे की गाजरवाडी शिवारात रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हातात लोखंडी धारदार कोयते घेऊन चोरट्यांनी घरात प्रवेश केला। फिर्यादीची पत्नी व नातू यांना 2 चोरट्यांनी दाबून धरले व फिर्यादीस दोघा चोरट्यांनी दाबून धरत तोंडाला चिकट टेप लावण्याचा प्रयत्न केला व आम्ही तुम्हाला तिघांनाही मारून टाकू असा दम दिला। या झटापटीत चोरट्याने फिर्यादीचे हातावर कोयत्याने मारून त्यांना जखमी केले आहे। या घटनेची नोंद निफाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे। त्यांच्याकडून विंचूर निफाड येथील चोरीच्या एकूण 5 मोटरसायकल जप्त करण्यात आले असून 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यांनी त्र्यंबकेश्वर, हर्सुल, निफाड, लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम, पोलीस हवालदार किरण ढेकळे, कपालेश्वर ढिकले, अनिल शेरेकर, संजय वाळ, रवींद्र बारहाते, नितीन सांगळे, सारिका जाधव, मनीषा गायकवाड, पूनम शिंदे, विनोद जाधव, राजेंद्र दरोडे, धनंजय जाधव, स्वप्नील शिरसाट, योगेश आव्हाड, विक्रम लहाणे तसेच नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम हे करीत आहे। दक्षवेध न्यूज मराठीसाठी संपादक विनोद गायकवाड, सहनिवासी सहसंपादक राजेंद्रजीत थोरात, निफाड। 20/3/2025 रोजी रात्री 11:00 वाजेच्या दरम्यान निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील गाजरवाडी शिवारात एका वृद्ध दाम्पत्य यांच्या मळ्यात त्याच्या घरी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता। निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 105/25 कलम 309, 333, 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही 2 पथके तयार केलेली होती। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलकरकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पथक तयार करून यातील एक आरोपी गणेश भोसले याला पुणे येथून ताब्यात घेतले। त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे त्यास विंचूर येथून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत आहेत। गुन्ह्यात इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे। या जे अटक आरोपी आहेत यांच्याकडून आम्ही 5 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत आणि त्यांनी हर्सुल, त्र्यंबकेश्वर, त्यानंतर विंचूर, निफाड येथे गुन्हे केलेल्या बाबत कबुली दिलेली आहे। पुढील तपास PSI निकम हे करीत आहे।